तुमचं बेचैन मन शांत आणि आनंदी होईल. फक्त हे विचार शांततेत ऐका. माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू त्याचं डोकं असतं, जे पकडून पकडून त्याच आठवणी समोर आणत राहतं ज्या माणसाला त्रास देत असतात. हे जग जर तुमचा विरोध करत असेल तर कधीही घाबरू नका, कारण ज्या झाडावर फळं असतात त्याच झाडाला लोक दगडं मारतात. एकदा का एखाद्या माणसावरचा विश्वास उडाला तर मग त्याने विष खाओ किंवा शपथ घेओ, काहीही फरक पडत नाही. आयुष्य आपल्याला खूप काही देतं, परंतु आपण मोजतो त्याच गोष्टी ज्या आपल्याला मिळत नाहीत. उधार आणि प्रेम फक्त त्यांनाच द्या जे तुम्हाला परत देऊ शकतील. बदललेला वेळ आणि बदललेली लोक कधीच कोणाची होऊ शकत नाहीत. तुम्हाला जर समोरच्यावर नाराज व्हायचं असेल तर एवढं नाराज व्हा की तुमचं बोलणं आणि समोरच्याची इज्जत दोन्हीही टिकून राहतील. जर तुम्हाला कोणीही सोडून गेलं असेल तर आयुष्यामध्ये एवढी मेहनत करा आणि एवढे मोठे व्हा की समोरच्याची हिंमत नाही झाली पाहिजे तुमच्याकडे परत पाहण्याची. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माणूस जेव्हा कोणतीही चुकीची गोष्ट करतो किंवा पाप करतो त्यावेळेस ते करताना तो समोर पाहतो, मागे पाहतो, आजूबाजूला पाहतो, फक्त वर देवाकडे पाहायचे विसरतो. अशी माणसं कधीही तुमची कदर करणार नाहीत, ज्यांच्या समोर तुम्ही सारखं सारखं कमीपणा घेता, सारखं सारखं माघार घेता. चेहरे पाहून माणसं ओळखण्याची कला तर तुमच्याजवळ असतेच, परंतु तुम्ही तेव्हा धोका खाता जेव्हा एकाच माणसाजवळ खूप चेहरे असतात. जीवनात काही वेळा हरणं पण चांगलं असतं, कारण आपल्याला पण समजलं पाहिजे आपण कोणकोणते भ्रम पाळलेले आहेत ते. इच्छांना पण एक चरित्र असतं. जेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे असतील तर त्यावेळी त्या खूप चांगल्या वाटतात, आणि जेव्हा दुसऱ्यांच्या मनासारख्या असतील त्यावेळी त्या आपल्याला मात्र खटकायला लागतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी नीट दिसत नसेल तर एखाद्या व्यक्तीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवून पहा. ते तुमचे असे डोळे उघडतील की तुम्हाला लांब लांबपर्यंत सगळं चांगलं दिसायला लागेल. कधीकधी तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तुमच्याजवळ कोणीच नसतं आणि तुम्ही तुमचं बोलणं ऐकवण्यासाठी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत बसता. पण सगळ्यात चांगलं हे आहे की आपल्या गोष्टी आपल्याला ऐकवायला शिका, म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणणं ऐकवण्यासाठी दुसऱ्या कोणाची वाटच पाहावी लागणार नाही आणि निराशाही पत्करावी लागणार नाही. कोणावरही हक्क तेवढाच दाखवा जेवढा दाखवायला पाहिजे, कारण प्रेम असो किंवा लग्न असो, जास्त हक्क दाखवल्यावर बंधन असल्यासारखं वाटायला लागतं. दुसऱ्याची चूक असते तेव्हा आपल्याला न्याय पाहिजे असतो, आणि आपली चूक असते तेव्हा कोणीतरी आपल्याला समजून घेणारा पाहिजे असतो. जर गैरसमज असतील आणि ते दूर केले नाही तर ते तिरस्कारामध्ये बदलतात. तुमच्यासमोर दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो तोच व्यक्ती तुमच्याबद्दल तिसऱ्या माणसाजवळ नक्कीच वाईट बोलत असतो. पाण्यासारखे बना जो स्वतःचा रस्ता स्वतः शोधतो. दगडासारखे बनू नका जो दुसऱ्याचा रस्ता अडवून ठेवतो. जे नातं मनापासून बनतं तेच फक्त जास्त दिवस चालू शकतं. डोळ्यांना आवडणारी नाती बनवली तर ती वेळेनुसार बदलत जातात. परिस्थिती अशी ठेवू नका जी तुमची हिंमत बदलवेल, तर हिंमत अशी ठेवा की जी तुमची परिस्थिती बदलवेल. डोकं वर करून अभिमानाने चालायची इच्छा असेल तर हे पण शिकावं लागेल की मान कधी आणि किती झुकवावी. लोक दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी जो वेळ वाया घालवतात त्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनविण्यासाठी त्या वेळेचा वापर केला तर हे जग अधिक चांगलं होईल. आपल्या खऱ्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण काय माहिती उद्या तुमच्याजवळ वेळ असेल पण नातं नसेल. माणूस नेहमी अडचणीच्या काळात शिकतो, आनंदामध्ये तर तो आधी मिळालेले धडेही विसरून जातो. जो माणूस दुसऱ्यांना इज्जत देतो, मान सन्मान देतो, खरं तर तो स्वतः इज्जतदार असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते.
आपल्या हातून चुका पण होतील आणि चुकीचं पण आपल्याला समजलं जाईल. हे आयुष्य आहे, इथं कौतुक पण होईल आणि दोष पण दिले जातील. तुमचं मन खूप किमती आहे, त्यामुळे नेहमी असाच प्रयत्न करा की त्यामध्ये असेच लोक राहतील जे तुमच्या मनामध्ये राहण्याच्या लायकीचे आहेत. तुम्हाला मिळालेली सफलता पण फिकी पडते जेव्हा तुमच्या आसपास तुमचं कौतुक करणारं कोणीही नसतं, आणि अपयश पण सुंदर वाटतं जेव्हा आपली साथ देणाऱ्या लोकांबरोबर आपण असतो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.